अथ अष्टमोऽध्यायः। अध्याय 8. अध्याय सार. या अध्यायात अध्यात्माच्या क्षेत्रातील ब्रह्म, अध्यात्म इत्यादी महत्त्वाच्या 8 संज्ञा थोडक्यात स्पष्ट केल्या आहेत. तसेच मृत्यूसमयी कोणीही जर भगवंताचे स्मरण केले तर तो भगवंताशी एकरूप होतो आणि त्याला मोक्षप्राप्ती होते. म्हणून मृत्यूसमयी जर भगवंताचे स्मरण व्हावयास हवे असेल तर आयुष्यभर भगवंताची भक्ती करावी असेही या अध्यायात सांगितले आहे. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किम अध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत कशाला म्हणायचे आणि अधिदैवत कशाला म्हणतात. अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथम ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. हे कृष्णा, अधियज्ञ कोण आहे, तो या देहामध्ये कोणत्या स्वरूपात असतो, तसेच संयमित चित्त असलेला पुरुष त्याच्या अंतकाळी तुम्हाला कशा प्रकारे जाणतो. श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः. श्रीकृष्ण म्हणाले, सर्वाहून परम असे जे अक्षर म्हणजे कधीही नाश न पावणारे तत्व हे ब्रह्म आणि प्रत्येक वस्तूचा जो मूळ स्वभाव भाव आहे त्याला अध्यात्म म्हणतात. भूतमात्रांच्या भावांना उत्पन्न करणारा जो सृष्टीरचना रूपी विसर्ग अर्थात त्याग आहे तो कर्म या नावाने सांगितला गेला आहे. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतांवर. उत्पन्न झालेल्या सर्व भूतमात्रांची नाशवंत अशी जी स्थिती ते अधिभूत आणि जो पुरुष या सर्वांमध्ये अधिकारी आहे तो अधिदैवत. हे अर्जुना, ज्याला सर्व यज्ञांचा अधिष्ठाता म्हणतात तो अधियज्ञ म्हणजे मी परमेश्वर. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. जो पुरुष जन्मभर व अंतकाळीही माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो तो माझ्याकडेच येतो, यात मुळीच शंका नाही. यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेव इति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हे अर्जुना, जो मनुष्य जन्मभर प्रेम भक्ती या भावाचे चिंतन करीत असतो तो मृत्यूसमयी त्याच भावाला मिळतो. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम्. हे अर्जुना, म्हणून तू सर्व काळी निरंतर माझेच स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच येऊन मिळशील. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हे अर्जुना, अन्य कोणत्याही विषयाचे चिंतन न करता अभ्यासयोगाने युक्त होऊन एकाग्र चित्ताने निरंतर चिंतन ध्यान करणारा पुरुष परमेश्वराला जाऊन मिळतो. कविं पुराणम् अनुशासितारम् अणोरणीयांसमनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात्. कवी म्हणजे सर्वज्ञ, पुरातन शास्त्रा, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्वांचा आधार किंवा करता, अगम्य स्वरूप व अंधकारापलीकडच्या सूर्याप्रमाणे दैदिप्यमान अशा पुरुषाचे जो स्मरण करतो
प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. अंतकाळी योगाच्या सामर्थ्याने व भक्तीने युक्त होऊन मन स्थिर करून आणि प्राण दोन्ही भुवयांच्या मध्ये नीट ठेवून निश्चल मनाने स्मरण करून तो परमेश्वराप्रत जातो. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. विद्वान पुरुष ज्या अक्षरतत्वाचे वर्णन करतात, विरक्त संन्यासी ज्या स्वरूपामध्ये प्रवेश करतात, तसेच ज्या अक्षरतत्वाचे जिज्ञासू साधक ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद थोडक्यात सांगतो. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम्. सर्व इंद्रियांचे संयमन करून मन हृदयामध्ये स्थिर करून आपला प्राण मस्तकामध्ये ठेवून योगधारणेमध्ये स्थिर झालेला योगी ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. ओम या एकाक्षर ब्रह्माचा जप करीत व माझे स्मरण करीत देह सोडतो, त्याला उत्तम गती मिळते, त्याला मोक्ष प्राप्ती होते. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हे अर्जुना, जो पुरुष माझ्यामध्ये अनन्य चित्ताने युक्त होऊन सातत्याने नित्य निरंतर माझे स्मरण करतो, अशा नित्ययुक्त असणाऱ्या योग्याला मी सहज प्राप्त होतो. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. परमसिद्धी मिळवलेले महात्मे मला येऊन मिळाल्यावर त्यांना दुःखाचे आगर असलेल्या अशाश्वत पुनर्जन्मापासून मुक्ती मिळते. ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत, म्हणजे तिथे वास्तव्य करणाऱ्या लोकांना परत मृत्यूलोकात यावे लागते. पण मला येऊन मिळाले म्हणजे त्यांना पुनर्जन्म नाही. सहस्रयुगपर्यंतम् अहर्यद् ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां तेहो रात्रविदो जनाः. ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगांचा असतो, रात्रही 1000 चतुर्युगांचे असते. जे योगी हे तत्वतः जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे असतात. अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वा प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. सर्व चराचर भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजेच ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी ब्रह्मदेवाच्या अव्यक्त सूक्ष्म रूपात विलीन होतात. भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यः रागमे. हे अर्जुना, हे सर्व भूत मात्र प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे ब्रह्माच्या रात्रीच्या वेळी लय पावतात आणि दिवसाच्या आरंभी पुन्हा पुन्हा जन्माला येतात. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति.
ब्रह्माच्या अव्यक्त अवस्थेतून पलीकडे असे आणखी एक जे सनातन अव्यक्त तत्व आहे, ते सर्व भूतमात्रांचा नाश झाला तरीही नष्ट होत नाही. अव्यक्तोक्षर इत्युक्तस् तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या अव्यक्ताला अक्षर असेही म्हणतात. त्यालाच परम म्हणजे उत्कृष्ट किंवा अखेरची गती म्हणजे परमगती म्हटले जाते. तिथे जाऊन पोहोचले असता परत जन्मास येणे नाही, पुनर्जन्म नाही, तर परमस्थानही तेच आहे. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्. हे अर्जुना, ज्या परमात्म्यामध्ये सर्व भूतमात्र अस्तित्वात आहेत आणि ज्याने हे सर्व विश्व अंतर्बाह्य व्यापलेले आहे, तो परमपुरुष निश्चितच अनन्य भक्तीने प्राप्त होतो. यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्तिकं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. हे अर्जुना, ज्या काळी मृत्यू पावलेल्या योग्यांना परत जन्माला न येणारी गती मिळते आणि ज्या काळी त्यांना जन्माला येणारी गती मिळते, तो काळ तथा ते 2 मार्ग मी आता सांगतो. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. ज्योतिर्मय अग्नी असताना दिवसा शुक्ल पक्षात तसेच उत्तरायणाचे 6 महिने या कालावधीत ज्या ब्रह्मज्ञानी लोकांचे देहावसान होते, ते या देवतारूप मार्गाने ब्रह्मपदाला पोचतात. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनं तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. ज्या कालावधीत धूर, रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे 6 महिने असतात, अशा काळी मृत झालेले कर्मठ सकाम कर्मयोगी चंद्रलोकात जाऊन आपल्या कर्माची फळे भोगून परत येतात. शुक्ल कृष्णे गती येते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः. शुक्ल मार्ग आणि कृष्ण मार्ग म्हणजे दैवयान व पितृयान हे 2 मार्ग सनातन काळापासून या विश्वामध्ये आहेत. पैकी दैव मार्गाने गेलेल्या पुरुषाला मुक्ती मिळते, तर पितृमार्गाने गेलेला पुरुष जन्ममरणाच्या चक्रात परत येतो. नैते श्रुती पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे अर्जुना, या दोन्ही मार्गांना तत्वतः जाणून घेतलेला योगी मोह पावत नाही. म्हणून हे जाणून तू सर्व काळी कर्मयोगयुक्त हो. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. हे तत्व जाणून घेऊन वेदांचे पठण, यज्ञ, तप, दान इत्यादींचे जे पुण्यफळ सांगितले आहे, त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन योगी पुरुष परमपदाला पोचतो. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम 8मोऽध्यायः. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता या उपनिषदात सांगितलेल्या ब्रह्मविद्येतील योग म्हणजे कर्मयोग या शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील अक्षर ब्रह्मयोग नावाचा 8वा अध्याय समाप्त झाला.